नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश रमेश शाही. आजची तारीख आहे 10 एप्रिल 2025. आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. ते कारण असं आहे का मध्यंतरी आपण पुणेला ट्रेनिंग सेंटर इथे गेलो होतो आणि त्यानंतर आपल्याकडं दुर्गाताई आणि तिचे मिस्टर असे ते आले होते. त्यामुळे आपल्याला रनिंग करायला म्हणायला वेळ भेटला नाही. काल आपण जवळपास 4 दिवसांनी 5 किलोमीटर रनिंग केले आणि आज आपण ठरवलं की आज सकाळी आपण 5:30ला उठलो. त्याचं कारण असं आहे की आपल्याला सातारा हिल रनचं रजिस्ट्रेशन करायचं होतं. मग 5:30ला उठून मी 6 वाजता ते केलं. फ्रेश होऊन मग 6:30 वाजता ठरवलं की आपण आज 10 किलोमीटरचं रन करूया. त्यानंतर मी फ्रेश होऊन जवळपास 6:53-54ला मी घरातून बाहेर पडलो आणि लगेच घरापासून आपण रन सुरू केला. असंच आपण रन करत गोरेमाळला इथून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने सगळं मेट्रो स्टेशनच्या जवळून जसं पोईसर, मागाठाणे, देवीपाडा आणि राष्ट्रीय उद्यान या मेट्रो स्टेशनजवळून आपण आपल्याला बरेच दिवसापासून नॅशनल पार्कबद्दल विचारपूस केलेली आपण. तर नॅशनल पार्कमध्ये रन करणं आपल्याला ठरवलं होतं. तर म्हटलं आज चला आपण नॅशनल पार्क बघूया. तसं मी नॅशनल पार्क येथे गेलो. घरापासून बरोबर 5 किलोमीटर अंतरावर नॅशनल पार्क आहे. तिथून मग रन सुरू केला. खूप लोक होते आणि मला माहिती पडलं का तिथं पर्यटकांना ते फ्री असते. तर मग मी तसंच पळत जाताना लक्षात आलं की कान्हेरी लेन ह्या जवळपास 5 किलोमीटर आहे. मग तसं मी पळत गेलो तर जवळपास कान्हेरी लेन जसं आलं आहे 1 किलोमीटरवर, तर तिथं खूप तीव्र चढ आहे. त्या तीव्र चढावर मी म्हटलं ठीक आहे आपण पळूया. कारण कसं आहे आपल्याला सातारा हिल रनचं आपल्याला प्रॅक्टिस करायची. त्या सातारा हिल रनवर आपण रनिंग सुरू केली आणि त्यामध्ये आपण जवळपास चांगली रनिंग केली. थोडं 50 मीटर आपण पायी चाललो आणि नंतर मग आपण तसंच पुढं जाऊन कान्हेरी लेण्यानंतर आपण युटर्न मारलं. आणि जेव्हा डिसेंटमध्ये होतो तेव्हा आपण डाऊन हिलमध्ये मागच्या वेळेस आपल्याला त्रास झाला होता. तर आपण ह्यावेळेस डाऊन रन केला. त्यामध्ये आपल्याला काही त्रास झाला नाही. तिथून आपण तसंच मग आपण नॅशनल पार्कच्या मेन गेटवर आलो. तिथे जवळपास 18 किलोमीटर झाले ते. म्हणजे घरापासून नॅशनल पार्क 5 किलोमीटर आणि तिथून नॅशनल पार्कपासून कान्हेरी लेण्या 6.5 किलोमीटर, रिटर्नमध्ये 6.5 किलोमीटर, 13 आणि 5 असे 18 किलोमीटर झाले. त्यानंतर खरं म्हटलं तर माझ्यामध्ये एनर्जी संपली होती. कारण कसं आपण चांगला ॲव्हरेज ठेवला होता. आपण आज 10 किलोमीटर 1 तास 5 मिनटामध्ये पळालो होतो. त्यानंतर पुढचं करताना आपली खरंच कसरत होत लागली होती आणि 18 किलोमीटरनंतर माझ्यामध्ये एनर्जी राहिली नव्हती. तर मी ठरवलं आपण आज आपल्याला हाफ मॅरेथॉनचं अंतर पूर्ण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो 2:29-12:52चा जो टाईम आहे आपल्याला तो आपल्या ब्रेक करायचा होता. तर आपण पाहिलं तर आपण 2:20च्या दरम्यान आपण येऊ शकत होतो. शेवटचं खरं सांगतो माझ्या अंगामध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी राहिली नव्हती. कारण कसं आहे आपण आज 10 किलोमीटरच्या प्लॅनिंग करून आलो होतो. त्यामुळे पाण्याची बॉटल देखील आणली नव्हती. जेव्हा मी कान्हेरी लेण्यावर रिटर्न आलो तेव्हा मी जवळपास 13 किलोमीटर असलेल्या गेटजवळ पाणी पिलं. खूप तहान लागलेली होती आणि तसंच रन पूर्ण केल्यानंतर मग मी पाणी पिलं. आपण जवळपास 2:20 मिनटामध्ये 2 तास 20 मिनटामध्ये आपण हाफ मॅरेथॉन पूर्ण केलं आहे. म्हणजे आपला जो 2 फेब्रुवारी 2025 रोजी आपण जे मुंबई मॅरेथॉनमध्ये हाफ रन केलं होतं त्याचं टार्गेट आपण ब्रेक केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नॉर्मल रनिंग होती रोडवर होती. पण यावेळेस आपण तसं न करता ह्या हिल रन होती. तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर लगेच आपण कान्हेरी लेण्यातून नॅशनल पार्क येथून पूर्ण करून आपल्याला स्ट्रेचिंग करायची होती. परंतु उशीर झाल्यामुळे आपल्याकडे वेळ नव्हता. तसंच आपण बाहेर आलो आणि आपण मोसंबी ज्यूस पिल्यानंतर एवढी एनर्जी वाटली आणि नंतर मी ठरवलं की आपण मेट्रोने जाऊया. मग त्यासाठी मी देवीपाडा मेट्रो स्टेशनच्या जवळ आला असता माझ्या उजव्या गुडघ्यामध्ये खूप दुखा लागला. त्यामुळे मग मी लगेच रिक्षा करून मग मी घरी आलो
पहिले मी मेडिकलमध्ये जाऊन इलेक्ट्रॉल आणि हेल्थ ओके पॅक घेतलं. हेल्थ ओके सॅचे मी लगेच घरी जाऊन पिलं आणि आपलं इलेक्ट्रॉल गरम पाण्यामध्ये टाकून 1 लिटर ते पिलं. त्यानंतर मग मी केळी वगैरे खाल्ले आणि आज गुरु असल्यामुळं माझा उपवास होता. त्या उपवास असल्यामुळं मला असं शक्य होत नव्हतं, परंतु आज मला खरंच आनंद होत आहे की आपण प्रॅक्टिसमध्ये देखील हाफ मॅरेथॉन आणि ते पण 2 तास 20 मिनिटांनी पूर्ण केलं आहे. आता सातारा मॅरेथॉनला जवळपास आज 5 महिने बाकी आहे. ह्या 5 महिन्यात आपलं टार्गेट आहे की सातारा हाफ मॅरेथॉन आपल्याला 2 तासामध्ये पूर्ण करायची आहे. ती जर आपण पूर्ण करू शकलो तरच आपण कॉम्रेड मॅरेथॉनसाठी आपली तयारी झाली असं म्हणता येईल. त्यानंतर मग सगळे रनिंगचे इव्हेंट सुरू होता. अंजलीची देखील आपल्याला रनिंग करायची, तर हे सहज शक्य आहे. आपण ते करूया आणि आपल्या जीवनात आपण जे टार्गेट ठरवलं आहे कॉम्रेड रनचं ते आपल्याला नक्कीच पूर्ण करायचं आहे. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.